आनंद व्यक्त करताना कोंढाळकर आणि थोरात परिवाराला तितकाच आनंद होत आहे। गजानन गणपती बाप्पा परमपूज्य श्री माताजी आशीर्वाद या सोहळ्यासाठी लाभलेले आहे। मंडळी, तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाबरोबरच श्री गणरायाचे देखील शुभ आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण पुढे जात नाही। म्हणून कार्यक्रमाची सुरुवात, या विवाह प्रसंगाची मंगल कार्याची सुरुवात आपण गणेशाच्या वंदनेने करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया। माजी उपसरपंच माननीय उपसरपंच पारवडी श्री शंकर शिवाजी लिमण, उपसरपंच पारवडी श्री संदीप बापू लिमण, संस्थापक अध्यक्ष राजमुद्रा प्रतिष्ठान भोसरी चे श्री अनिल शेठ बजरंग लांडगे, या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। कोंढाळकर आणि थोरात परिवाराच्या वतीने प्रसिद्ध दुग्ध व्यावसायिक श्री अर्जुन शेठ पिलारे, सामाजिक कार्यकर्ते पारवडे श्री रामभाऊ खाडे, कैलास नथू कदाले, विलास नथू कदाले, श्री उत्तम अण्णा कोंढाळकर उद्योगपती आणि श्री विशाल कोंढाळकर, या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या शुभविवाह मंगल प्रसंगी कोंढाळकर आणि थोरात परिवाराच्या वतीने। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाने गौरवलेली ही महाराष्ट्र भूमी, धर्मनिष्ठा धर्म जपण्यासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी, त्याचबरोबर महान साधू श्री मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन असणारी ही चिंचवड भूमी, सोबतच देहू आणि आळंदी इथले वारकरी संप्रदायाचं मोठं वारं असणारी श्री संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा इथे संपन्न होतोय। ज्या छत्रपती शिवरायांच्यामुळे आज आपले देव देव्हाऱ्यात सुरक्षित आहेत, या शिवबा राजांना सुरक्षित करण्याचं काम असणारे हा कोंढाळकर परिवार, की जे छत्रपती शिवरायांचे जवळचे अंगरक्षक म्हणून समजले जायचे, नवे तर अंगरक्षक म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर काम केले। छत्रपती शिवरायांचं आणि जिजाऊ आईसाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या सोबतचे मुठभर मावळे होते, ज्यांनी शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची, त्यातीलच एक व्यक्ती म्हणजे संभाजी कावजी कोंढाळकर आणि यांचेच हे वंशज श्री आदेश कोंढाळकर, यांचा शुभविवाह आज इथे तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी संपन्न होतानाचा हा आनंदी क्षण गारवे लॉन्स पिंपळे गुरव चिंचवड येथे संपन्न होतानाचा हा आनंदी क्षण गजानन कृपेने परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी यांच्या कृपेने हा सोहळा संपन्न होत असतानाचा हा आनंदी क्षण। सुवर्णा सुनील पुगे कोंढाळकर परिवाराचे आदरणीय जावई यांच्या वतीने तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। याबरोबरच सर्व सहजयोगी नातलग मित्रमंडळी आप्तेष्ट या सगळ्यांचं मनापासून स्वागत। या विवाह वेदीवर सुसंस्कारित होत असतानाचा आपल्या आयुष्यातला 15वा संस्कार म्हणजे विवाह संस्कार, आणि या विवाह संस्कारांमध्ये आपल्या हातून पडणाऱ्या मौल्यवान अक्षरांचं तितकंच मोलाचं महत्त्व, आणि अक्षरांबरोबरच आपण भरभरून शुभाशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहात। मंगल घटिका मुहूर्त समीप आला, आला आला तोच तो, हाच तो आनंदाचा मंगल क्षण आला। या मंडळी, या नवजीवनाच्या सहजीवनाच्या या पदार्पणामध्ये तुम्हा दोघांचं मनपूर्वक स्वागत आहे। सनई चौघड्याच्या मंजुळ स्वरात नवीन जीवनात पदार्पण करत असताना सगळ्यांचे शुभाशीर्वाद तुमच्या सोबत आहेतच। हाच तो क्षण ज्याची आतुरतेने
अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. ज्या कार्यक्रमासाठीची बऱ्याच दिवसांपासूनची लगबग सुरू होती, हाच तो आनंदाचा क्षण. दोन मनांचे मिलन होता. कोंडाळकर थोरात परिवाराचा संपन्न होत आहे आनंद सोहळा.
मजबूत. म्हणूनच शिवाजी महाराजांचं रक्षण करण्याचं काम, थोडक्यात बॉडीगार्ड म्हणून त्यांना काम करण्याचं सौभाग्य मिळालं आणि त्यामुळेच स्वराज्य रक्षण. अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगात संभाजी कावजी कोंडाळकरांनी भोयांचे पाय तोडून त्या अफजल्याचं मुंडकं छाटून जणू काही मोगलांची प्रेतयात्रा काढत आहोत असं त्या अफजल्याचं मुंडकं केसासकट उपटून कापून घेऊन जाऊन राज 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 फत्ते फत्ते असं करत स्वराज्याला जो अफजल्याचा अभिषेक घातला. ह्याच कुटुंबातले हे संभाजी कावजी कोंडाळकर यांच्या कुटुंबातले हे आजचा वर श्री आदेश संभाजी कावजी कोंडाळकरांचं स्मरण करूया. त्याबरोबरच आजपर्यंतच्या कोंडाळकर आणि थोरात कुटुंबियातील सर्व पूर्वजांचं कुलस्वामिनी आणि आराध्य दैवतांचं स्मरण करून आपण हा विवाह सोहळा संपन्न करूयात. तत्पूर्वी कोंढाळकरांच्या घरातला विवाह सोहळा आहे. इथे छत्रपती शिवरायांचा जय जयकार झाल्याशिवाय आपण पुढे जाऊयात का मंडळी? नाही ना? छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जिजाऊ. चिरंजीव आदेश आणि सौ वर्षा यांच्या शुभविवाह प्रसंगी गायलेल्या मंगल काव्याच्या रचना आणि सादर करते मी स्वतः सौ विद्या जितेंद्र जोशी. श्री गणेश लक्ष्मी झाले आज प्रसन्न, त्यांच्याच कृपेने कार्य होत संपन्न. या शुभ कन्या
वृक्षासे लतिका इथे भृशतसे आनंद होतो मनी आली आज भवानी आली आज भवानी तुळता माता कुलस्वामिनी देती आशिष वधूवरा देती आशिष वधूवरा कुर्यात् सदा मंगलम्। शुभमंगल सावधान लाभो वाजंत्रे बहुगल बलान करणे कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुदं तदेव तारावलं तदेव तदेव मित्रमंडळींसाठी छान सुग्रास भोजनाची व्यवस्था कोंडाळकर आणि थोरात परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे। आपण सगळ्यांनी देवराचा आशीर्वाद घेऊन भरभरून शुभेच्छा देऊन जावं ही सगळ्यांना नम्र विनंती। पुन्हा इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मनापासून आभार। आपण इथे उपस्थित आलात सर्व सहयोग्यांचे मनापासून आभार। सर्व आपल्या मित्रमंडळी नातलग असं म्हणतात सदैव सोबत असणारे मंगेश, रोहित आणि गणेश या मित्रांचा सत्कार सन्मान करताना आदेशला देखील आज मनापासून आनंद होतोय। या तिघांचं मनापासून हार्दिक स्वागत। याबरोबरच मंगेश दादांच्या सगळ्या मित्रमंडळींचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आणि मनापासून आभारही। धन्यवाद। संचालन करून सौ विद्या जितेंद्र जोशी यांनी कार्यक्रमाची चांगल्या प्रकारे शोभा वाढवल्याबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीने त्यांचाही इथं सन्मान करण्यात येत आहे। अरे फोटो घेता है, एक फोटो घ्या नाही ताईंचा फोटो घ्या। हा फोटो घ्या। खूप जणांनी माझ्या कलेचं कौतुक केलं त्याबद्दल मनापासून आभार। खूप जणांनी विनंती केल्यामुळे मी माझा परिचय करून देते। मी सौ विद्या जितेंद्र जोशी, आकाशवाणी पुणे। माझ्यासाठी खरं तर हा आनंदाचा क्षण आहे। एक सत्कार झालेला आहे तरी दादा माझा पुन्हा एकदा मनापासून सत्कार करतायत। हे माझ्या कलेचा सत्कार म्हणून मी तुमच्याकडून स्वीकारते। आपलं नाव दादा? नाव सोपान लोखंडे। दादांचा मनापासून सत्कार स्वीकारते। धन्यवाद।